सुंदर सुरुवात केली जाते या सामन्याला ओंकारच्या मार्फत. स्ट्रायक वरती फलंदाज विक्रम. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पोकरकरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. प्रथमतः निवडलं होतं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक करत असताना पहिला गोलंदाजी करतोय तो ओंकार. दुसरा बॉल फुलर लेनचा बॉल आणि चेंडू जातोय फायनल लेग झोन मध्ये. 9+4 अशा 5 धावा ऍड केल्या जाते स्कोर कार्ड मध्ये आणि संघाच्या धावसंख्येचा खाता ओपन झाला. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. तसेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर ज्यांनी उपलब्ध करून दिला आहे ते नरेशजी मिनमेने साहेब यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक स्वागत आणि आभार सुद्धा मानला जातोय. संधी निर्माण केली होती गोलंदाज ओंकार. या गोलंदाजाने फ्रीटचा चेंडू होता. पाहिजे त्याचा समाचार घेता आला नाहीये. फलंदाज विक्रम यांच्या माध्यमातून 6 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 2 चेंडू समाप्तीवरती आलेत. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. फलंदाज असेल ऑन स्ट्राईक नितेश. त्याच्या समेत गोलंदाज ओंकार. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. खुलवाई टप्प्याचा चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 38 सर्कल मध्ये 1 धाव कंप्लीट केली नितेश या फलंदाजाकडून. संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आला. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज विक्रम. पहिला मॅलेंडरी पावलेचं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज ओंकार ज्याच्या मार्फत 7 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू फेकी केलेत. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरवरती फलंदाज विक्रम. सुंदर फटका लगवण्याचा प्रयत्न उंच गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू जात असताना चेंडू जातोय सीमारेषच्या पार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आलाय. हा चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला विक्रमच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. तसेच या स्पर्धेसाठी ग्रुप ग्रामपंचायत मांडवणे बालूजी सावंत सरपंच यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय. त्यांचा सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार. चौकार आलाय. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अकलेचा वापर. चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊ पुसेल ती 15 या आकड्यावरती. 5 चेंडू फेकी केलेत. 15 धावा खर्च केलेत. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. पहिल्या 3 चेंडूवरती विचार करायला गेलं तर धावा होत्या 7. त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू समाप्तीवरती 15 धावा स्कोर कार्ड वरती लागला. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. ऑन स्ट्रायकर वरती फलंदाज असेल विक्रम. पहिलं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज ओंकार. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका सजवलाय. उंच गेला. शतक चेंडू खाली येणार. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट. विक्रमच्या पारीचा अंत आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 15 या आकड्यावरती. तसेच भास्करजी दिसले साहेबांकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलंय. यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार. विकेट आली आहे. षटक समाप्तीवरती आले. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 15 धावा खर्च केले होते गोलंदाज ओंकारने. शेवटच्या क्षणाला विकेटची प्राप्ती त्यांनी केली आहे आणि परतवले फलंदाज विक्रमला. नवीन फलंदाज रवाना होणार. फलंदाज प्रमोद. नवीन फलंदाज रवाना होतोय. फलंदाज प्रमोद. सांघिक कोट्यातलं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज आनंद.
पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिलं षटक हाताळताना दिसला गोलंदाज ओमकार, ज्याच्या मार्फत 15 धावा करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज झाले नितेश, त्याच्या समेत गोलंदाज आनंद. पहिला बॉल घेऊन येणार. सांघिक कोट्यातलं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. फुलरलेनचा बॉल फिरकावलाय, चेंडू जातोय सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षक तैनात असेल, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज ओंकार होते ते तैनात आणि पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती. फलंदाज नितेशला परतावा लागेल. दुसरा हादरा बदलत असताना गणेगाव संघाला. पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका सजवला होता. फटक्यामध्ये ताकद नव्हती, उंची प्राप्त केली आणि उंचीच्या मदतीने क्षेत्ररक्षकाला मदत झाली विकेटची झेल घालण्यासाठी आणि फलंदाज होतो इथे बाद. संघाची धावसंख्या 15 आणि संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आणि विकेट झाले 2. नवीन फलंदाज रवाना होते. फलंदाज किशोर. नितेशच्या पारीचा अंत झालाय. विचार करायला गेला तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विक्रम या फलंदाजाला परतवलं होतं. आता पहिल्याच चेंडूवरती नितेशला सुद्धा परतवलंय. 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. भोकरकरवाडी संघाने सलामीची जोडी पूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला आली आहे. नवीन फलंदाज किशोर गेलाय. आनंद गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. स्ट्रायकरवरती असेल फलंदाज किशोर. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक करताना दिसेल गोलंदाज आनंद. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट. दुसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील तैनात. सुंदर झेल, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक बदलेल, जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 1 रन शॉट असेल, 1च धाव घेतली जाईल आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 16. स्ट्रायकिंग वरती खेळतोय फलंदाज किशोर. गोलंदाजीसाठी आनंद. 2 चेंडू फेकी केलेत. 2 चेंडूमध्ये 1च धाव त्यांनी खर्च केली. 1 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. अजून 4 चेंडू उर्वरित. दुसऱ्या षटकातील तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निर्धाव चेंडूची संगता असेल. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आनंद या गोलंदाजाकडून. फलंदाज विचार करायला गेला तर तिन्ही स्टंप सोडून पुढे खेळत आहेत, त्याच्यामुळे हा चेंडू वाईड नसेल. पायाला लागलाय. ओके, पायाला ब्रश होऊन गेलाय चेंडू. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्याचा मारा करत असताना गोलंदाज आनंद. 4 चेंडू फेकी केल्यात. 1 धाव त्यांनी खर्च केली आहे आणि 1 महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर ओमकार या गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या होत्या, पण या षटकामध्ये सुंदर कमबॅक करताना दिसतोय भोकरकरवाडी संघ. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 5 चेंडू समाप्तीवरती आले तर धावसंख्या जाऊन पोहोचले 20. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. पहिल्या षटकात 15 धावा. या षटकात विचार करायला गेला तर 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. किशोर असेल ऑन स्ट्राईक. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. सुंदर फटका लगावलाय. उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. अजून एक आदरा बसला जातोय गणेगाव संघाला आणि दुसऱ्या षटकाला झाली इथे समाप्ती. 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 20 या आकड्यावरती. तसेच या ग्राउंडच्या चारही बाजूने जो पट्टा दिलाय, ऑरेंज कलरचा जो पट्टा दिसतोय तो आपल्याला उपलब्ध करून दिलाय दुर्वा 11 सावळे संघ यांचा सुद्धा आयदवली संघाकडून हार्दिक आभार मानला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 20 या आकड्यावरती. आता सांघिक कोट्यात तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज अनिकेत.
नवीन फलंदाज रवाना झालाय, फलंदाज विराज. 2 षटक समाप्तीवरती आहे. या सामन्यांचा विचार करायला गेला तर 38 धावसंख्येचा लक्ष ठेवलं होतं वेणगाव संघाकडे. अंतरट या संघाकडे सुंदररित्या पाहायला मिळालं. अंतरट संघ विजयी झाला, दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. चालू असलेला सामना पोकरकर वाडी विपक्ष स्वर्गीय रोहिदासजी तिकंडे गणेगाव संघ. गणेगाव संघाची प्रथमतः फलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 20 धावा कुठल्या आहेत. अजूनही 2 षटक उर्वरित. तिसऱ्या षटकाचा मारा करण्यासाठी येतोय गोलंदाज अनिकेत. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल फलंदाज प्रमोद आणि नॉन स्ट्राईक वरती विराज. डीजे हेमंत गोटे असतील, त्यांनी कमिटीशी संपर्क साधायचा आपल्याला विनंती असेल. स्ट्राईक वरती खेळतोय फलंदाज प्रमोद, लेफ्ट हँडेड बॅट्समन. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज विराज, तसेच राईट हँड गोलंदाज अनिकेत, ज्यांच्या मार्फत तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला बॉल गोलंदाज तयार. सुंदर फटका लगवण्याचा प्रयत्न उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार कोण आणि इथे झेल सुटला जातोय. चेतन होते तिथे, झेल सुटला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाव्यांच्या मध्ये धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. संधी निर्माण केली होती गोलंदाज अनिकेत या गोलंदाजाने, पण झेल सुटला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात प्रमोद या गोलंदाजाने. आणि पंच आपल्याला विनंती असेल की सामना जरा फास्ट खेळवायचा आहे. अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस या स्पर्धेमधील. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. सुंदररित्या खोलवर चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि यॉर्कर लेनच्या चेंडूच्या मदतीने हा चेंडू आलाय निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या मार्फत. दुसरा चेंडू आलाय निर्धाव. दुसऱ्या चेंडूच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचले 22. अजूनही 10 चेंडूंचा खेळ उर्वरित पहिल्या फेरीतील. स्ट्रायकिंगवरती फलंदाज प्रमोद. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आणि इथे फुलर लाईनचा बॉल होता, पाहिजेचा समाचार घेताना नाही आणि पंचांचा डिसिजन आलाय नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नोच्या वरतीने 1 धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23. 2 बॉल फेकी केलेत या चेंडूवरती. नो बॉल पाहायला मिळाला. हा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल फलंदाज प्रमोद या फलंदाजाला. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. सुंदर लेंथ आणि लाईनचा वापर करत असताना गोलंदाज अनिकेत. चेंडूवाला निर्धाव. 3 चेंडू समाप्तीवरती आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. तिसरं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज अनिकेत. पहिल्या 2 षटकात विचार करायला गेला तर धावसंख्या होती 20. पुन्हा एकदा लाईन आणि लेनचा सुंदररित्या वापर करत असताना गोलंदाज अनिकेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू समाप्तीवरती आले. संघाच्या धावसंख्या स्थिर असेल 23 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर 20 धावा होत्या. त्यानंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी याला गोलंदाज वैयक्तिक धावा खर्च केल्या 3. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 1 षटक उर्वरित असेल या पहिल्या फेरीतील. 8 चेंडू उर्वरित. 5वा बॉल गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंगवरती फलंदाज असेल प्रमोद. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. मिळवून क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. चेंडू उचलणार, फेकी करणार, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांच्या मर्यादेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 5 चेंडूपैकी केल्यात. सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल ऑन स्ट्राईक वरती फलंदाज प्रमोद. स्पर्धेमधला हा 4था दिवस, अंतिम दिवस. अंतिम दिवसातील हा 2रा सामना. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहे. झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप. धावाची संधी सुद्धा निर्माण झाली होती आणि इथे फलंदाज सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. षटकाला झाली इथे समाप्ती. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. पाणी घेऊन जायचंय. 12 प्रतिनिधी विनंती असेल.
विचार करायला गेलं तर 3 षटकांचा सामना समाप्तीवरती आला. 3 षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावले त्या 15. पहिलं मॅलेंडरी पावड्याचं षटक हाताळताना दिसला गोलंदाज ओमकार, ज्याच्या मार्फत 15 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज आनंदच्या मार्फत. त्याने अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 5. महत्त्वपूर्ण 2 विकेट त्याने प्राप्त करत असताना दुसरं षटक हाताळलं होतं आणि तिसरं षटक हाताळताना दिसला होता गोलंदाज अनिकेत, ज्याच्या मार्फत धावा खर्च केल्या 5. सुंदररित्या क्षेत्ररक्षक गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज अनिकेतच्या मार्फत आणि 25 धावा असतील स्कोर कार्डवरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येणार आपल्याला विनंती असेल पोकरकरवाडी संघ की आपण क्षेत्ररक्षक त्वरित सचून घ्यायचं आहे. तीन षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. सांगे कोटात चौथं शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज वैभव. स्ट्राईक वरती असेल फलंदाज विराज, नॉन स्ट्राईक वरती फलंदाज प्रमोद. 3 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय वैभव, यांच्या मार्फत विचार करायला गेलं तर 3 षटकांमध्ये 25 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक विराज पुन्हा एकदा तयार. पहिला बॉल घेऊन आलाय वैभव. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पहिल्या स्लिपचा खेळाडू तिथे तैनात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आल्याच्या नंतर धावसंख्या स्थिर असेल 25. तसेच सिद्धरामजी जोशी साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दुसरा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू सुद्धा आलाय इथे निर्धाव आणि फलंदाज असेल इथे पंच. नॉट आउट असेल. निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू समाप्तीवरती आले. बॅक टू बॅकचे 2 चेंडू फेके केलेत निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वैभवच्या मार्फत. संघाची धावसंख्या स्थिर असेल 25 या आकड्यावरती. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका एज लागून जातोय सीमारेषे लगत. फाईन लेग झोन मध्ये आलाय हा चौकार आणि चौकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29. 3 चेंडू समाप्तीवरती 29 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिल्या 3 षटकांचा विचार करायला गेलं तर षटकांच्या धावा होत्या त्या 25 आणि या चौथ्या षटकात विचार करायला गेलं तर 3 चेंडू मध्ये एक चौकार आली आणि चौकारच्या मध्ये धावक संख्या जाऊन पोहोचली ती 29 आकड्यावरती. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती लागले. 3 चेंडू फेकी केलेत. अजूनही 3 चेंडू उर्वरित पहिल्या फेरीतील. स्ट्राईक वरती फलंदाज विराज, ज्याच्या मार्फत चौकार आलाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा तयार. फटका सजवलाय, उंच गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार आलाय. मागच्या साईडला खेळला गेला. सुंदररित्या फटका सजवला गेला. चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सर्केल जाऊन पोहोचेल 33. 4 चेंडू फेकी केलेत. पहिल्या 2 चेंडूवरती विचार करायला गेलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव होते. त्याच्यानंतर बॅक टू बॅकचे 2 चेंडूवरती चौकार आलेत. विचार करायला गेलं तर 4 चेंडू आणि 8 धावा खर्च केलेत गोलंदाज वैभव या गोलंदाजाने. अजूनही 2 चेंडू उर्वरित. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33. पाचवा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि क्षेत्ररक्षण चुकी होते. एकच धाव आणि एकच धावेत समाधानी मानावे लागेल. एक धावेच्या मदतीने धावफलक स्थिरावेल जाऊन पोहोचेल ते 34 या आकड्यावरती. 5 चेंडू समाप्तीवरती आलेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधला. स्ट्राईक वरती असेल फलंदाज प्रमोद. तसेच गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज वैभव, ज्याच्या मार्फत धावा खर्च केल्यात 9. पहिल्या 3 षटकांचा
विचार करायला गेलं तर 25 धावा होत्या. आता या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल ऑन स्ट्राईक फलंदाज प्रमोद. शेवटचा बॉल. पंच विनंती असेल की आपण सामना त्वरित लवकरच खेळवायचा आहे, कारण आपल्याला आपण अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आपल्याला विनंती असेल. आणि दांडी गुल शेवटच्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद. गणेगाव संघाला अजून एक हादरा आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली. ती 34 या आकड्यावरती येता येणारे 24 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असणार आहे पोकरकरवाडी संघाला. जाऊया मैदानावरती. येणारे 24 चेंडू 35 धावसंख्येची गरज आहे पोकरकरवाडी संघाला. पहिल्या फेरीचा विचार करायला गेला तर स्वर्गीय रोहिदास तिखंडे कणेगाव संघाने धावा कुठल्या 34. येणारे 24 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असताना सलामीची जोडी रवाना झाली. फलंदाज अनिकेत आणि ओंकार. तसेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार. मॅनेंडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रमोद. येणारे 24 चेंडू 35 धावसंख्येची गरज. आणि पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल दोन्ही पंचांना की आपण थोडं कोऑपरेट करायचं आहे. तसेच संघांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा कोऑपरेट करायचं आहे. नंतर याच्या पुढचे जर सामने खेळवले गेले तर ते टाइमनुसार खेळवले जातील, याचा विचार घ्यायचा आहे. पहिला बॉल गोलंदाज प्रमोद. सेकंडवरती अनिकेत. फटका सजवलाय.
पुलचा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात होणार. एकच धाव आणि एकच धावेत समाधानी मानावी लागते आणि एक धावेच्या मर्यादेने संघाचं खातं ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली. 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला गोलंदाज तयार असेल. गोलंदाज प्रमोद, अनस्ट्रायकन फलंदाज ओमकार पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर बॉल, सुंदर गोलंदाजी. चेंडूवाला इथे निर्धाव. 2 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. बॉन केलं जाते गोलंदाजाला वन बाउन्सच्या स्वरूपात. स्ट्रायकिंग वरती फलंदाज ओमकार, नॉन स्ट्रायकिंग वरती अनिकेत. अनिकेतच्या मार्फत एक सिंगल धाव आली आहे. तिसरा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. तीच लाईन सुंदररित्या वापर केला जातोय गोलंदाजाच्या मार्फत. 3 चेंडू समाप्तीवरती. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती स्थिर. 35चा पाठलाग करायचा. पहिलं मॅलेंडरी पॉपलेचं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज प्रमोद, ज्याच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव खर्च केले. त्याच्यानंतर बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धावफेकी केलेत. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. सुंदर फटका लगावला जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. सीमारेषा पार. हा आलाय या इनिंग मधला पहिला चौकार आणि चौकारच्या मार्फत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. 4 चेंडू समाप्तीवरती धावसंख्या जाऊन पोहोचले 5. 35चा पाठलाग करायचंय. पहिलं षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज प्रमोद. पहिलं मॅलेंडरी पॉपलेचं षटक 38 क्षेत्ररक्षकामध्ये पाहायला गेलं तर 7 खेळाडू तसेच 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक खेळाडू पाहायला गेला तर मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने, एक मिड ऑन क्षेत्राच्या दिशेने पाहायला मिळतोय. तसेच संदीपजी तामाणे साहेब हे पोकरवाडी संघाचे पॅकर आहेत. यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत केलं जात आहे. इथे जाऊया मैदानावरती. एक धाव आली आहे. एक धावेच्या मध्ये स्ट्राईक रोटेट झाले. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. 5 चेंडू समाप्तीवरती. पहिला 5 चेंडूवरती विचार करायला गेलं तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिलं इनिंगचा विचार करायला गेलं तर ओमकार या गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या मॅन्डरी पॉपलेच्या षटकात. पण आता पाहायला मिळतंय पहिल्या मॅन्डरी पॉपलेच्या षटकात गणेगाव संघ हवी ठरताना फक्त 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल असेल. ऑनस्ट्राईक फलंदाज अनिकेत. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. वाईड बॉल असेल आणि वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल. रिव्ह्यू नसेल. संघांना विनंती असेल आपण पंचांशी कोणताही वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईडसाठी कोणताही रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची आहे. आपण धावबाद साठी रिव्ह्यू घेऊ शकता. विनंती असेल आपल्याला गणेगाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची. व्हाईट साठी रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची. रिव्ह्यू नसेल. कमिटीकडून सांगण्यात येत आहे की रिव्ह्यू नसेल. वाईड बॉल असेल. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस धाव घेतली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. विचार करायला गेलं तर 35 धावसंख्येचा पाठलाग करायचे. 7 बनवलेत. गोलंदाज प्रमोद पहिलं षटक हाताळताना दिसतो. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनिकेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा तयार. गोलंदाज फटका सजवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्यात 38 सर्कलच्या बाहेर चेंडू जाताना दिसतोय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची संधी निर्माण आणि इथे फलंदाज बाद. षटकाला झाली इथे समाप्ती. पहिला हादरा बसतोय पोकरकरवाडी संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 8 या आकड्यावरती.
सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. रिव्ह्यू फक्त बिमरसाठी असेल. बिमर चेक करण्यासाठी फक्त रिव्ह्यू असेल. वाईडसाठी रिव्ह्यू नसेल. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8. एक विकेट प्राप्त झाली आहे. अनिकेतला परतवलाय गोलंदाज प्रमोदने. नवीन फलंदाज रवाना झालेत. फलंदाज कौस्तुभ. दिनेशजी सावंत सुद्धा साहेबांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवरून स्थानबद्ध व्हायचंय. जाऊया मैदानावरती. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अजून येणारे 18 चेंडू 27 धावसंख्येची गरज असणार आहे. ती पोकरकरवाडी संघाला. स्ट्रायकिंगवरती फलंदाज ओमकार. सलामीचा फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज धनराज. पहिला बॉल घेऊन हाफटॅकर चेंडू एज लागली होती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाच्या मार्फत एक धाव खर्च केली जाते. धनराजच्या मार्फत एक धावसंख्येच्या मर्यादेने धावफलक पुढे सरके जाऊन पोचेल 9 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर 18 चेंडू 27 ची गरज होती. आता समीकरण बदललं. येणारे 17 चेंडू 26 ची गरज आहे. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे पोकरकरवाडी संघाला. चालू असलेला सामना पोकरकरवाडी विपक्ष स्वर्गीय रोहिदास तिखंडे साहेब यांच्या स्मरणार्थ खेळवला गेलेला गणेगाव संघ. वाईट स्वरूपाची एक धाव ऍड केली जाईल. 1 बाउन्स वॉन केलं जात आहे गोलंदाजाला. एक धाबेच्या मर्यादेने धावफलक जाऊन पोचेल 10 या आकड्यावरती. आता विचार करायला गेला तर 17 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज धनराजच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव ऍड केली होती. त्याच्यानंतर वाईड फेकी केला होता. आता निर्धाव चेंडू फेकी केलाय. 2 चेंडू समाप्तीवरती आल्यात. सुद्धा एकदा फटक्या स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. एकदा कंप्लीट केली जाते. 38 सर्कल मध्ये असेल चेंडू. दुसरा धावेचा प्रयत्न. धावाची संधी निर्माण आणि फलंदाज असेल ते बाद. ओमकार या फलंदाजाला परतावं लागेल. धावपाच्या स्वरूपात फलंदाज. अजून एक बाद. पोकरकरवाडीला अजून एक लागलाय हादरा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. नवीन फलंदाज रवाना होतोय. फलंदाज वैभव. अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू 24 धावा. 3 चेंडू फेकी केलेत गोलंदाज धनराजने. एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केले धावपाच्या स्वरूपात. नवीन फलंदाज वैभव असेल नॉन स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज कौस्तुभ. चालू असलेला सामना पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल पोकरकरवाडी विपक्ष गणेगाव संघ. दांडी गुल. फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक हादरा बसला जातोय तो पोकरकरवाडीला संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आणि 4 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. विचार करायला गेलं तर 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 11 बनवल्यात. अजूनही 24 ची गरज आहे. 4 चेंडू फेकी केलेत गोलंदाज धनराजच्या गोलंदाजाने. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज रवाना झालाय विश्वनाथ. नॉन स्ट्रायकिंग वरती असेल वैभव. अजूनही 2 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. 14 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 24 धावसंख्येची गरज. सांगेगोट्यातला दुसरा षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज धनराज. स्ट्रायकिंग वरती फलंदाज विश्वनाथ. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू असेल नो बॉल. सेकंड बाउन्स. पहिल्या बाउन्सला वॉन केलं होतं. दुसरा नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 14 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज विश्वनाथ. धनराज गोलंदाजीसाठी तयार. फ्री हिटचा बॉल.
12 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 23 ची गरज आहे. फ्री हिटचा बॉल. 14 चेंडू 23 धावा करायचे आहेत. सुंदर फटका लगावलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषे पार आलाय. कव्हरच्या दिशेने चौकार आणि चौकारच्या मध्ये धावफलकामध्ये बदल. संख्याची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. आता येणारे 13 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 19 ची गरज आहे. 35 बनवायचे आहेत. 16 बनवलेत. तसेच पारितोषिक आलंय विश्वनाथ यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी संदीपजी तामाणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची. येणारे 13 चेंडू 19 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल. धनराज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. संदीपजी तामाणे यांच्या पारितोषिकासाठी हवी ठरला जातोय फलंदाज विश्वनाथ. आता समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गणेगाव संघ आपल्याला विनंती करतोय कोणताही विलंब नकोय. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. येणारे 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. 22 बनवल्यात. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय विश्वनाथ याच्या बॅट मधून. कॅश प्राइज जमा करायचं आपल्याला विनंती असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेले संदीपजी तामाणे यांच्याकडून. भोकरकर वाडीचे पॅकर संदीपजी तामाणे साहेबांचं. येणारे 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक येणार फलंदाज वैभव. नॉन स्ट्राईक येणारती विश्वनाथ यांच्या मार्फत मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 1 चौकार आणि 1 षटकार. आता येणारे 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होणार. गोलंदाज सांघिक कोट्यातलं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अभिजित. अभिजित गोलंदाज आलाय. 12 चेंडू 13 धावा डिपेंड करायचे आहेत गणेगाव संघाला. तसेच 12 चेंडू आणि 13 धावा बनवायचे आहेत भोकरकरवाडी संघाला. स्ट्रायकेटवरती फलंदाज असेल वैभव. नॉन स्ट्रायकेटवरती विश्वनाथ. पहिला बॉल घेऊन गोलंदाज अभिजित तयार. 12 चेंडू 13 ची गरज. पहिला बॉल. सुंदर फटका लगावला जाते. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होणार. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू 12 धावसंख्येची गरज. स्ट्रायकवरती फलंदाज विश्वनाथ ज्याच्या मार्फत 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 1 षटकार 1 चौकार. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक. तसेच गोलंदाजीसाठी सज्ज अभिजित. 11 चेंडू 12 धावा. 23 बनवल्यात. अजूनही 12 ची गरज आहे. 35 बनवायचे आहेत. स्ट्रायकेटवरती फलंदाज विश्वनाथ. नेक्स्ट बॉल घेऊन अभिजित पुन्हा एकदा तयार. सुंदर फटका लगवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. रोखलं जात आहे वैभवच्या मार्फत. 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणारे 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज. अंतट संघाने नोंद घ्यायचे. सेकंड राऊंडचा मॅच याच्यानंतर खेळवले जाईल. कुठेही जायचं नाही आपण. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चेंडू आलाय डॉट. डॉटच्या मदतीने चेंडू समाप्तीवरती गेले 3. आता येणारे 9 चेंडू 11 धावसंख्येची गरज. स्ट्रायकरवरती फलंदाज वैभव. पुन्हा एकदा तीच लाईन तीच लेंथ. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज अभिजित. 4 चेंडू फेकी केले. धावा खर्च केल्या 2. आता येणारे 8 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 11 धावा. 8 चेंडू 11 ची गरज. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय.
एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा सुखरूपरित्या प्राप्त केल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते 26 या आकड्यावरती. आता येणारे 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 9 धावा बनवायचे. 35चा पाठलाग करत असताना 26 बनवल्यात. अजूनही 9ची गरज आहे. अभिजित विचार करायला गेला तर 5 चेंडूपैकी केल्यात, अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार आणि इथे एच विकेट प्राप्त होते. शेवटच्या बॉल वरती आली विकेट. आता विचार करायला गेला तर 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज असणार आहे पोकरकरवाडी संघाला. सहा चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज रवाना झालाय आनंद. तसंच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सांगेकोट्यातलं 4थं वैयक्तिक पहिलं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. तसेच पारितोषिक चालू असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. विश्वनाथ या बॅट्समनसाठी संदीपजी तामाणे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रति षटकारासाठी. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. संदीपजी म्हस्कर आणि दिनेशजी जोशी साहेबांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. तसेच मोहनजी जोशी यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरून स्थानपन्न व्हायचंय. जाऊया मैदानावरती. येणारे 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. 9 स्ट्रायकिंगवरती असेल फलंदाज विश्वनाथ. त्याच्या समोर गोलंदाज सांघिक कोट्यातलं 4थं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला विशाल. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पहिला बॉल घेऊन विशाल तयार. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जेलबादची संधी निर्माण झाली होती. तिथेच शतरक्षण चुकतंय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. आता येणारे 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज विश्वनाथ, ज्याच्या मार्फत पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल संदीपजी तामाणे साहेबांकडून. तसेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज विशाल. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव खर्च केली आहे. दुसरा चेंडू एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि ते यशस्वी ठरला जात आहे. फलंदाज विश्वनाथ. एक धाव घेतली जाते आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. आता येणारे 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असणारे पोकरकरवाडी संघाला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकरवरती फलंदाज झालाय आनंद. तसेच विशाल गोलंदाजी साकारताना दिसतोय. 2 चेंडूपैकी करत असताना धाव खर्च केल्या 3. अजूनही 6 धावा डिफेंड करायचे. गोलंदाज विशालला. स्ट्रायकिंगवरती फलंदाज असेल आनंद. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंगवरती फलंदाज आनंद. त्रिफळाचित यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज आनंद याच्या पारीचा होतोय अंच. जाऊन पोहोचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. आता येणारे 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असताना नवीन फलंदाज रवाना होतोय चेतन. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. सेकंड राऊंडचा सामना याच्यानंतर खेळवला जाईल. तरी विनंती असेल अंतरट विपक्ष विजयी होणारा संघ. अंतरट संघ कुठेही जायचं नाही. नाणेफेकीचा कौल लगेच केला जाईल. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज झालाय रवाना चेतन. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज विशाल, ज्याच्या मार्फत धावा खर्च केल्या 3. एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आहे. सेकंडवरती चेतन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलर लाईनचा बॉल. आता पाहिजेचा समाचार घेतला जात नाहीये. चोरटी धाव घेतली जाते. 1 धावेच्या मध्ये धाव फलक बदलेल, जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. आता येणारे 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 2 चेंडू मध्ये 5 धावा कराव्याच लागतील. चेसिंग
हा स्पर्धेचा नियम आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज विशालच्या मार्फत 4 चेंडू फेकी केल्यात, 4 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू 5ची गरज. फुलर लाईनचा बॉल, कोणीही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दुसरी धाव कंप्लीट केली जाते. आता येणारा एक चेंडू 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, 3 धावे बनवावेच लागतील. फलंदाज विश्वनाथ ज्याच्या मार्फत षटकार आला होता त्याच्यासाठी पारितोषिक लागले गेले. प्रति षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक संदीपजी तामाणे साहेबांकडून. तसंच सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज विशाल, त्याच्या मार्फत आता विचार करायला गेलं तर 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्याने 6. आता 1 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार आणि दांडी गोल. विजयी होतोय संघ गणेगाव संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज असताना फलंदाज होतो इथे बाद आणि विजयी झाला गणेगाव संघ. गणेगाव विपक्ष अंतरट दोन्ही संघांमध्ये खेळवला जाईल सेकंड राऊंडचा सामना. तरी संघांना विनंती असेल की आपल्या कर्णधाराने येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दिनेशजी सावंत आणि संदीपजी तामाणे यांना विनंती असेल आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं. आपल्याला स्पर्धेच्या मार्फत आपलं सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच शेवटचं षटक हाताळण्यात आलं. विशाल ठरला जातोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या मार्फत 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या. विशाल ठरला जातोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दिनेशजी सावंत यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे.